फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. खरं आहे तुझं म्हणणं. याच वयात मुलांना आईची जास्त गरज असते आणि मुलींना तर असतेच असते. शैलू, आपण लेखासाठी कितीही काही केलं ना तरी तिच्या आई वडिलांची जागा आपण नाही घेऊ शकणार. इथे तिला कायम परकच वाटणार आहे. म्हणाली आपण आधी तिला तिच्या गावी घेऊन जायला हवं. तिच्या आई वडिलांची भेट घडवून आणायला हवी. मला असं वाटतं की तू तिला घेऊन तिच्या गावी जा. तू नाही येणार? मला बऱ्याच मीटिंग्स आहेत, बरंच काम पडलंय. त्यात आता तिनं एवढं सगळं सांगितल्यानंतर खूप उशीर करून पण चालणार नाहीये ना. ठीक आहे, जाईन मी. पण त्या माणसाचं काय करायचं? मी काय म्हणते, पोलिसांना कळवूया? नाही, पोलिसांना इतक्यात नको कळवायला. कसला विचार करतेस म्हणाली? मला अजूनही खूप भीती वाटते. अरे, विश्वास ठेव माझ्यावर. लेखा आनंदात राहावी असंच वाटतं ना तुला? मग ती इथल्यापेक्षा तिच्या आई वडिलांच्या जवळच आनंदाने राहील. आणि त्यातूनही जर काही प्रॉब्लेम झाला ना तर तिला परत घेऊन ये ना इकडे. आपण सांभाळू तिला. पण आता तिची आणि तिच्या आई वडिलांची भेट होणं जास्त गरजेचं आहे. तिने माझीच बाजू घेतली. तू हसतोयस? मग काय, तू इमोशनल फूल आहेस. जरा काय झालं ना की लगेच वाहवत जातोस. विकी, तसं नाहीये. आपल्यामुळे तिला त्रास झाला. हे बघ, ती तुमच्या घरातली नोकर आहे, कळलं? त्यामुळे तिने जर तुझ्यासाठी काही केलं ना तर त्यात विशेष काही नाही. ते तिचं कर्तव्य आहे. ओके? विकी, काय बोलतोयस तू हे? मग काय, त्या 1.5 दमडीच्या मुलीची किती काळजी रे तुला? की चिडू नकोस. मी प्रॅक्टिकल बोलतो. उलट याचा विचार कर की त्या मुलीचा फायदा कसा घेता येईल. तिच्याबद्दल एक शब्द जरी बोललास ना तरी याद राख, कळलं? मी तिला बोलतोय तर तुला काय एवढा राग येतो? तुझ्या मनात तिच्याबद्दल काही सॉफ्ट कॉर्नर वगैरे निर्माण झालाय का? तसं असेल ना तर तुझ्यासारखा मूर्ख तूच आहेस. अशा पोरींचा फार विचार नसतो रे करायचा. त्यांना फक्त वापरायचं आणि सोडून द्यायचं. आणि त्यात पण ती कसली दिसते रे.
ही